ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये: तज्ञ व अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी व 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमच्या ज्युनियर सिनियर केजी सह 10वी पर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज तालुक्यातील मल्लेवाडी हे सामाजिक ऐक्य, लोकसहभाग आणि विकासाभिमुख उपक्रमांसाठी जिल्हाभर परिचित असलेले गाव आहे। या गावाच्या सामाजिक वाटचालीत मोलाची भूमिका बजावणारे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी होणारे आणि निस्वार्थ समाजसेवेच्या बळावर जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण करणारे अल्ताफ मकबूल भैया मकानदार यांना कोल्हापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात राजश्री शाहू समाजभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला। या सोहळ्यास भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती लाभली। पुरस्कार स्वीकारताना अल्ताफ मकानदार यांनी हा सन्मान माझा नसून संपूर्ण मल्लेवाडी गावातील प्रत्येक नागरिकाचा असल्याची भावना व्यक्त केली। समाजाने दिलेला विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद असून यापुढेही समाजहिताची वाट अधिक जोमाने चालत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। गेल्या दशकभरात मल्लेवाडीतील यात्रा, उरूस, गणेशोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, धार्मिक कार्य तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक उपक्रमांमध्ये अल्ताफ मकानदार यांनी मोलाचा सहभाग नोंदवला आहे। मदतीचा हात पुढे करण्यापेक्षा माणसे जोडण्याला त्यांनी अधिक महत्त्व दिल्याने समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे। शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानत गावातील प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले। विद्यार्थ्यांना व्यापक अनुभव मिळावा या उद्देशाने गावातील सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग असलेली सामूहिक माता बाल्य सहल आयोजित करून त्यांनी ग्रामीण भागात एक प्रेरणादायी उपक्रम राबवला। शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याची भूमिका घेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी KYC शिबिराचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला। नवरात्र उत्सवात गावातील महिलांसाठी महालक्ष्मी व ज्योतिबा दर्शनाची मोफत सहल, कुस्ती परंपरेच्या संवर्धनासाठी सातत्याने मदत तसेच गावातील विविध मंदिरांच्या सुशोभीकरण व सुविधा उभारणीत त्यांनी दिलेले योगदान ग्रामस्थांनी कायम स्मरणात ठेवले आहे। सामाजिक जाण, विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन, प्रशासनाचा अभ्यास आणि प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची कार्यशैली यामुळे अल्ताफ मकानदार यांच्याकडे आज केवळ समाजसेवक म्हणून नव्हे तर विकासाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे। त्यांचे कार्य हे प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे असल्याची भावना अनेक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। अध्यक्षीय भाषणात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन करत समाजहिताची ही वाट अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले। समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले। अल्ताफ मकानदार यांना पुरस्कार जाहीर होताच मल्लेवाडीसह परिसरातील युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला। एका निस्वार्थी, अभ्यासू आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्वाच्या कार्याला मिळालेला हा सन्मान मल्लेवाडीसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून समाजसेवेतून लोकविश्वास संपादन करणाऱ्या नेतृत्वाच्या वाटचालीवर उमटवलेली ही मानाची मोहर असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे।